नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये एका इकॉनॉमिक चेअरचा रिव्ह्यू पाहणार आहोत. ही ती चेअर आहे जिचा आज आपण रिव्ह्यू पाहणार आहोत. आणि या चेअरबद्दलचे जे प्रोज आहेत, कॉन्स आहेत, आणि ही मी चेअर कुठून बाय केली आणि ही चेअर मला कितीला पडली, मला याची कॉस्टिंग काय पडली, हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेन. तर ठीक आहे, पाहून घेऊयात याचे प्रोज. पहिल्यांदा याचे फीचर्स पाहून घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर आपण प्रोज पाहू आणि नंतर याचे कॉन्स मी तुम्हाला सांगेल चेअरचे. तर मोस्टली अर्गोनॉमिक चेअर ही यूज होते की एअर व्हेंटिलेशनसाठी, कारण ही मेश चेअर असते. प्लस याचा लंबर सपोर्ट, प्लस त्याचं कुशन आणि हँडरेस्ट वगैरे, व्हील्स आणि बेसमेंट आणि मटेरियल कोणते यूज केलेलं असते ते आपण बघून घेऊया. ही जे चेअर आहे ही फुल ऑर्गोनॉमिक चेअर आहे. याच्यामध्ये हेडरेस्ट आहे म्हणून ही फुल ऑर्गोनॉमिक चेअर आहे. विदाउट हेडरेस्ट असेल तर ती शॉर्ट ऑर्गोनॉमिक चेअर होते. त्याचं जे मटेरियल याच्यामध्ये यूज केलेलं आहे ते आहे नायलॉन प्लस कॉटन. जर फक्त नायलॉन यूज केला असेल तर थोडे हिटिंग वगैरे होते चेअरमध्ये, पण जर नायलॉन प्लस कॉटन असेल तर त्यामध्ये तुम्हाला हिटिंगचा प्रॉब्लेम जाणवत नाही. प्लस हे जे हेडरेस्ट आहे हे नेकसाठी पण टिल्ट होते, असं टिल्ट होते आणि एकदम इझिली टिल्ट होते, तुम्ही बघू शकता. आणि प्लस अप अँड डाऊन पण जाते. जर तुमची हाईटनुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल, नेकनुसार, हेडरेस्टनुसार, तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इझिली ॲडजस्ट होतो. याच्यामध्ये एक बॉल असतो, तो बॉल ॲडजस्ट करायला हेल्प करतो. प्लस हे एक प्रीमियम चेअर आहे म्हणून याच्यामध्ये जो लंबर सपोर्ट दिलेला आहे हा आहे ऑटोमॅटिक लंबर सपोर्ट. ऑटोमॅटिक लंबर सपोर्ट कसा असतो की याच्यामध्ये आहे, या साईडला तुम्ही बघू शकता एक स्प्रिंग आहे आतमध्ये. तर खालच्या बाजूने तुम्ही बघाल तर एक स्प्रिंग असते. ही टेन्शन स्प्रिंग असते. ही एक प्रीमियम क्वालिटीची स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग असते जी खराब होत नाही, म्हणजे 1 ते 2 वर्ष तुम्ही खराब होत नाही. ही चेअर तुम्ही बघू शकता की इझिली मी जसा बसलेलो आहे आता, मी याच्यामध्ये जाणू शकता लंबर सपोर्ट कसा प्रोव्हाइड करतो. प्लस हेडरेस्ट एकदम प्रॉपर. त्याचे जे हँडरेस्ट यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये कुशन आहे एक. तुम्ही जर साईड अँगलने पाहताल चेअरच्या तर याच्यामध्ये तुम्हाला कुशन जाणवेल. ठीक आहे. प्लस मोस्टली चेअर्सचे हँडरेस्ट हे 2D टिल्टेड असतात. 2D म्हणजे कसं की अप अँड डाऊन असतो, प्लस फॉरवर्ड अँड बॅकवर्ड असतो काही चेअर्समध्ये. पण हे जे हँडरेस्ट यूज केलेले आहेत हे 4D टिल्टेड आहे. 4D टिल्टेड कसे, त्याच्यामुळे तुम्हाला इनसाइड पण घेऊ शकता, असे आउटसाइड पण घेऊ शकता. प्लस एक फीचर म्हणजे याच्यामुळे तुम्ही आतमध्ये आणि बाहेर पण करू शकता. जे हँडरेस्ट आहेत ते जर कोणी लहान मुलं तुमच्या चेअरवर बसणार असेल तर त्यावेळेस हे फीचर कामाला येते, कारण त्याचे एल्बोज असे पूर्ण बाहेर नाही जाऊ शकत, एवढे त्याचे एल्बोज नाही होऊ शकत. म्हणजे त्याला आतमध्ये घ्यावं लागेल तर तो इझिली त्याचं स्टडी करू शकतो टेबलवर. तर त्यासाठी हे फीचर बेस्ट आहे. प्लस याचं जे कुशन यूज केलेलं आहे याच्यामध्ये हे तुम्हाला एकदम प्रीमियम क्वालिटीचं आहे. तुम्ही बघू शकता जर मी हे दाबलं आणि सोडलं तर हे परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं. त्याचा यूज काय होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या चेअरवर बसता ना त्यानंतर ती चेअर तुमचा शेप घेते. म्हणजे जेव्हा शेप एखादी चेअर घेते ना त्यावेळेस तुम्ही कम्फर्टेबल राहता 2 किंवा 4 तासाच्या वर्किंगसाठी, 6 तासाच्या वर्किंगसाठी एकदम इझिली तुम्ही यूज करू शकता चेअर विदाउट एनी फ्रस्ट्रेशन. याच्यानंतर आपण जाणून घेऊया याच्यामध्ये याचे जे टिल्ट नॉब आहे याचा यूज. हा जो टिल्ट नॉब यूज केला जातो हा चेअर अप अँड डाऊन करण्यासाठी, प्लस तुमचं रिक्लायनिंग अँगल ठरवण्यासाठी. तर याच्यामध्ये रिक्लायनिंगसाठी 3 स्टेजेस दिलेले आहेत. 3 स्टेप ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही बघू शकता की मी पहिल्यांदा अप अँड डाऊन करून दाखवतो तुम्हाला. डाऊन पोझिशन प्लस आपण उठल्यानंतर चेअर, ही याची मॅक्सिमम हाईट आहे. ही याची मॅक्सिमम हाईट आहे. तुम्ही बघू शकता की म्हणजे माझे पाय पण पुरत नाहीत. माझी हाईट आहे 5.8 असेल माझी हाईट. तर माझे पाय सुद्धा एवढे टेकतात, म्हणजे चौडे टेकतात. तर हाईट एकदम व्यवस्थित आहे. प्लस ज्यावेळेस मी अप अँड डाऊन करतो त्यावेळेस कुठलाही जर्क मला जाणवत नाही. ठीक आहे, म्हणजे याचं जे सस्पेन्शन यूज केलेलं आहे याच्या आतमध्ये ते एकदम प्रीमियम क्वालिटीचं आहे, ज्यात कुठलाही जर्क जाणवत नाही. प्लस याच्यामध्ये 3 स्टेप ॲडजस्टमेंट आहे. जेव्हा तुम्ही टेल्ट करता आणि लॉक करता तर ही फर्स्ट स्टेप झाली, परत त्यानंतर सेकंड स्टेप झाली आणि त्यानंतर म्हणजे ही 3rd स्टेप झाली.
ह्या 3 स्टेजेस ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जेव्हा तुम्हाला नॉर्मल पोझिशनला येत असेल नॉब बाहेर ओढायचं फक्त आणि सोडून द्यायचं, तुम्ही नॉर्मल पोझिशनला येतात. त्यानंतर येतो याचा बेस. बेसमध्ये काय तर व्हील कोणते यूज केलेले आहेत, हे जे व्हील्स आहेत, आणि त्याचं फ्रेम कोणती यूज केलेली आहे. तर ही जी फ्रेम आहे ना, ही त्याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. एकदम चांगली अशी फिनिशिंग त्यांनी दिलेली आहे, तुम्ही प्रत्येक चाकाचं पाहू शकता. याची जी फिनिशिंग आहे ना ती एकदम प्रॉपर आहे. आणि मी या चेअरला यूज करतो जवळपास 6 महिने झाले. मी हे काढून नाही टाकलं, कारण म्हणजे दरवेळेस नवीन वाटावी चेअर, त्यासाठी मी हे काढत नाही. आणि जे याच्यामध्ये व्हील्स तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे फ्लो होत आहेत. याच्यामध्ये कुठलाही नॉईस नाही, बघू शकता तुम्ही. तुम्हाला कुठलाही आवाज येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही ही चेअर अशी झोपता ना त्यावेळेस तुम्हाला आवाज जाणवणार नाही. ज्या म्हणजे नॉर्मल चेअर्स असतात ज्या स्वस्तात असतात 2,500 3,000 तर त्याच्यामध्ये जे व्हील्स यूज केले जातात ना ते व्हील्सचा खूप जास्त नॉईज होतो, बट याचा काहीच नॉईज होतो. हा जो नॉब दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता. हा तुमचा रिक्लायनिंग टेन्शन कमी करण्यासाठी आणि जास्त करण्यासाठी यूज होतो. जेव्हा तुम्ही हा अँटी क्लॉकवाईज फिरवता त्यावेळेस तुमचं रिक्लायनिंग टेन्शन आहे ना हे कमी होतं. जेव्हा लहान मुलं वगैरे बसतात तर त्यांना मागे लोटायला जास्त जड जातं, त्यावेळेस तुम्ही हा कमी करू शकता अँटी क्लॉकवाईज फिरून. आणि जर कोणी जाड व्यक्ती किंवा मोठ्या व्यक्ती जर बसणार असेल तर तुम्ही क्लॉकवाईज फिरून टेन्शन वाढवू शकता. सो हे झाले याचे फीचर्स टोटल चेअरचे. आणि हा नॉब म्हणजे जे सस्पेन्शन दिलेलं आहे ते तुम्हाला मी मगाशी दाखवलंच आहे, म्हणजे किती स्मूथ आहे सस्पेन्शन त्याचं, अजिबात जड वगैरे जाणवत नाही किंवा काहीच नाही. हे याचे सगळे फीचर्स झाले या चेअरचे. तुम्ही बघू शकता एकदम इझिली असं तुम्ही नॉर्मली म्हणजे असं फिरू शकतो आपण आणि विदाऊट एनी नॉईज. तर हे याचे प्रोज झाले, याचे फीचर्स झाले. प्रोज सांगतो तुम्हाला मी, फीचर्स सांगतो. हे जे कुशन यूज केलेलं आहे आणि 4D डिजिटल आहे, सगळ्यांसाठी यूजसाठी येतं. लहान मुलासाठी, मोठ्या माणसांसाठी किंवा जाड माणसासाठी यूज केलं जातं. हे जे टेन्शन यूज केलेलं आहे यांनी, हा लंबर सपोर्ट काय होतं की आपल्यासारख्या नॉर्मल माणसाला जसं वेट हे 60-70 असतं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. हे 60-70-80 पर्यंत बेस्ट आहे. प्लस त्याच्यामध्ये जो सस्पेन्शन त्यांनी दिलेलं आहे ते बेस्ट क्वालिटीचं आहे आणि व्हील्स तर म्हणजे प्रीमियम क्वालिटीच दिलेली आहे. चेअरच प्रीमियम क्वालिटीची आहे पहिली गोष्ट. तर ठीक आहे. आणि याचे कॉन्स मी तुम्हाला सांगतो आता. त्याचे कॉन्समध्ये काय येतं, जेव्हा एखादा माणूस असेल ज्याचं वेट हे 100 kg असेल किंवा 90 to 100 kg असेल तर त्यावेळेस हे टेन्शन आहे ना म्हणजे ऑटोमॅटिक लंबर सपोर्ट आहे याचा यूज त्याला एवढा होणार नाही. कारण हे जे टेन्शन यूज केलं जातं स्प्रिंग टाईटनिंग वगैरे आहे ही 60-70 पर्यंत ठीक आहे, 70-80 पर्यंत तरी ठीक आहे ज्यांचं वेट असेल त्यांच्यासाठी. बट मोर दॅन दॅट मी सजेस्ट नाही करणार, कारण ते टेन्शन त्यांना तेवढं युजफुल नसेल. प्लस याचं जे कुशन आहे ना हे काही दिवसानंतर ठीक आहे बघू शकता. आपल्या बऱ्याच जणांना मांडीवरून बसायची सवय असते याच्यावर, तर याच्यामध्ये नाही ही धूळ पकडतं. तुम्ही जर बघितलं ना याच्यामध्ये धूळ पकडतं बऱ्यापैकी, तर तुम्हाला दरवेळेस त्याची धूळ काढावी लागते. मोस्टली चेअर्सला हा प्रॉब्लेम असतोच. याच्यामध्येही तो आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला कवर वगैरे चढवावं लागेल याच्यावर जर तुम्हाला धूळ वगैरे बसून वाचवायचं असेल तर ते करू शकता तुम्ही. याच्यामध्ये अजून एक फीचर मी एक्सपेक्ट करत होतो की सीट ॲडजस्टमेंट, जे अजून एक नॉब असतो खालच्या साईडला, या नॉबच्या साईडला, तर त्याच्यामध्ये ना सीट ॲडजस्ट करता येतं, म्हणजे तुम्हाला सीट मागे पुढं करता येतं. तर ते फीचर याच्यामध्ये नाही आहे असं मला वाटतं. बाकी सगळे फीचर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे फक्त एवढेच 3च कॉन्स आहेत की सीट जे धूळ ॲब्सॉर्ब करतं, टेन्शन फॉर लाईक मोर दॅन 90 kg वेट्स हे सफिशियंट नाही आहे, आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या आहेत त्या चेअरबद्दलच्या. तर ही चेअर मी बाय केली होती अराउंड 8,500, 8,500ला मी ही बाय केली. आणि ही चेअर मी घेतली होती शॉपमधून, जे की मोशी MIDCमध्ये येतं, तर तिथून घेतली होती. तुम्हाला जर बाय करायचं असेल, तुम्हाला विकत घ्यायचं असेल सेम चेअर, तर तुम्ही जर जे पुण्यामध्ये आहेत ते डायरेक्टली मोशीला येऊन तिथून घेऊ शकता शॉपवरून. कारण ह्याची जी प्राईस आहे ऑनलाईन प्राईस ही अराउंड 15,000च्या आसपास तुम्हाला बघायला मिळेल, कारण ही प्रीमियम क्वालिटीची आहे. 15,000 आसपास तुम्हाला ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा बाकीच्या जे ई-कॉमर्स वेबसाईट आहेत त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. बट
जर तुम्ही डायरेक्टली शॉपमध्ये गेला आणि MIDC साईडचे शॉप बघा मोस्टली, कारण तिथे मॅन्युफॅक्चरिंग होत असते. आणि बघू शकतो तुम्ही या चेअरवर कुठलाही लोगो नाही किंवा कोणतीही कंपनीचे ब्रँडिंग नाही. पण MIDC मध्ये मोस्टली काय होतं माहिती का, एखादी चेअर बाय केली ना, समजा ही चेअर बाय केली त्या ब्रँड असेल तर हे काय करतात, तिथून चेअर घेतात आणि त्याच्यावर त्यांचं ब्रँडिंग करतात. तर ह्या चेअरवर कोणतंच ब्रँडिंग नाही, ही चेअर ते विकत घेणार कंपनीवाले आणि याच्यावर त्यांचं ब्रँडिंग करून ते विकणार. तर मोस्टली ही मला 8,500ला बसली, त्यांना ते 8,000ला बसू शकते आणि ते तिथं त्यांची ब्रँडिंग करून ते विकू शकतात 15,000 रुपयाला. तर हे ते करतात. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली MIDC साईड कुठेही तुम्ही सर्च करा गुगल मॅप्सवर की इकॉनॉमिक चेअर्स इन MIDC एरिया, तुम्हाला त्या सिटीमधल्या, मुंबईमधल्या किंवा बँगलोर किंवा नोएडा या ठिकाणचे तुम्हाला शॉप्स वगैरे शो केले जातील. तर तिथे तुम्ही डायरेक्टली जाऊन इन्क्वायरी करू शकता आणि 2-3 ठिकाणी विचारा, खूप कमी पैशामध्ये तुम्हाला मिळू शकते ही चेअर. तर आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या चेअरबद्दल अजून काय जाणून घ्यायचं आहे किंवा ते चेअर तुम्हाला कशी वाटते. थँक्यू सो मच for watching this video full.